नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत आसवानला. भल्या पहाटे लवकर उठून आम्ही हॉट एअर बलूनच्या दिशेने चाललेलो आहोत. इथे या ग्राउंडवर सर्वत्र हॉट एअर बलून फुगवायचे चालले. तो तिकडे त्या बाजूला जो दिसतोय मोठा बलून, त्यात आम्ही जाणार आहोत. चला तर मग बलून कसा करतात ते पाहूया. हाय प्रेशर गॅसच्या ज्वाळा सोडून हा बलून फुगवला जातोय. इथे बघा, मागे बरेचसे बलून आता उड्डाणासाठी सज्ज आहेत. हे इथलं वातावरणच खूप एक्साइटेड आहे आणि हे बलून फुगवून ते उडवण्याची प्रक्रिया पण खूप टेरिफिक आहे. हे रंगीबेरंगी महाप्रचंड फुगे आकाशात एकत्र उडताना बघणं ही खूप मौजेची गोष्ट आहे. सुरुवातीला बास्केट असा आडवं टाकून हाय प्रेशरच्या पंख्याने बलून असा फुगवला जातो. थोडा फुगल्यानंतर हाय प्रेशरच्या ज्वाळा आत सोडून त्याला हलका करून उभा केला जातो. आता आम्ही बलूनच्या बास्केटमध्ये बसलोय आणि आता फ्लाईटची वेळ झाली आहे. मी खूपच एक्सायटेड आहे. पायलटने भराभर मोठाल्या ज्वाळा बलूनमध्ये सोडून आमचा बलून खूप वर नेला. आम्ही आलो त्या गाड्या आता छोट्या छोट्या दिसायला लागल्या. हळूहळू हलकेच वर जाणारा आमचा बलून आणि सभोवती वाऱ्याची मंद झुळूक यामुळे खूपच एक्सायटेड वाटत होते. क्वीन्स व्हॅलीमधील काल आम्ही पाहिलेले हॅटशेप सूट मंदिर आम्हाला पायलटने दाखवले. आमच्या आजूबाजूला सभोवती खूप रंगीबेरंगी बलून उडत होते. पायलटने आता आम्हाला लक्झर टेम्पल दाखवले. आमच्या नकळत आम्ही कधी डोंगर रांगांच्याही वर आलो ते आम्हाला कळलेच नाही. आमचा पायलट फारच भारी होता. त्याने इतर बलूनपेक्षा दुप्पट उंचीवर आम्हाला नेले. तिथे दूरवर नाईल नदीचे महाप्रचंड पात्र देखील दोऱ्याप्रमाणे दिसते. पक्ष्यांप्रमाणे बर्ड आय व्ह्यू किंवा ड्रोन व्ह्यू आपण पाहतोय असं आम्हाला वाटत होतं. नंतर योग्य जागा शोधून एका शेतामध्ये आम्हाला उतरवलं. थँक्स टू पायलट फॉर सेफ लँडिंग. लक्झरचा निरोप घेऊन आता आम्ही आसवानकडे गाडीने चाललोय. रणरणत्या वाळवंटातून 8 तास प्रवास करून आम्ही नाईल नदीवरील धरणाजवळ पोहोचलो. खरोखर नाईल हीच इजिप्तची जीवनदायिनी आहे. धरणाच्या सांडव्यावर फोटो काढून आम्ही नदीपात्रात उतरलो. याच धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मधोमध एका बेटावरती फिलाई मंदिर आहे. पूर्वी नदीच्या काठावर असलेले हे मंदिर धरणाच्या पाण्यात बुडेल म्हणून या बेटावर विस्थापित केलेले आहे. जागतिक संघटना युनेस्कोने ते मंदिर पुन्हा जसेच्या तसे वसवले आहे. दगडी पायऱ्या उतरून बोटीत बसण्यासाठी आम्ही जेटीपर्यंत आलोय. सुमारे अर्ध्या तासानंतर आमची बोट निघाली. नाईल नदीच्या सुंदर जलाशयातून हळूहळू आमची बोट मार्गस्थ झाली. नाईल नदीच्या या भागात मूळचे इजिप्शियन लोक राहतात, ज्यांना न्यूबियन पीपल्स असे म्हणतात. आमचा आजचा नावाडी देखील त्याच आदिवासी जमातीचा आहे. नाईल नदीचे बॅकवॉटर कापत आमची बोट अगालकिया बेटाच्या दिशेने चालली आहे. इजिप्तमधील शेवटचा राजवंश टॉलमिक यांनी ह्या मंदिराची उभारणी सुमारे 3000 वर्षापूर्वी केली. तोपर्यंत इजिप्तमध्ये रोमन काळाचा उदय झाला होता. त्यामुळे या मंदिराचे वास्तुशास्त्र हे रोमन आणि इजिप्शियन अशा मिश्र शैलींचे आहे. आयसिस, ओसिरिस आणि होरस या 3 देवांची प्रामुख्याने या मंदिरात पूजा केली जात असे. त्यापैकी ओसिरिस हा पाताळ नगरीचा राजा होता.
त्याची लोकप्रियता पाहून त्याची चुलत भावाने हत्या केली. तेव्हा त्याची पत्नी इसिस किंवा आयसिस हिने त्याला पुनरुज्जीवित केले. तिच्याच पोटी त्याचा मुलगा म्हणून पुनर्जन्म झाला. त्याचे नाव होरस. त्याने पुढे जाऊन आपल्या पित्याच्या म्हणजे ओसिरिसच्या मृत्यूचा बदला घेतला. अशी मनोरंजक कथा या ठिकाणी सांगितली जाते. या कथेतील पाताळ लोक, त्याचा राजा, मृत्यू आणि पुनर्जन्म या सगळ्या गोष्टी भारतीय संस्कृतीशी मिळत्या जुळत्या आहेत. इथल्या भिंतींवर आणि खांबांवर ही कथा चित्रलिपीमध्ये चितारलेली आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंतींवर या तिन्ही देवतांचे चित्रे कोरलेली आहेत. मंदिरातील मुख्य मूर्ती इथल्या शासकांनी फोडून टाकल्या असल्या तरी भिंतीवरील चित्रीकरणात त्यांचे स्वरूप आपले स्पष्ट होते. समृद्ध संस्कृतीच्या पाऊलकणा मनात जपत आम्ही पुन्हा काठावरती आलो. आता आपण जाणार आहोत इथले मूळचे जे आदिवासी लोक आहेत त्यांची वस्ती बघायला, न्यूबियन व्हिलेज पाहायला. या आदिवासी लोकांनी हाताने बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू तसेच पारंपरिक वनौषधींच्या उपचार पद्धती यांची सोव्हिनियर शॉप्स इथे जागोजागी आढळतात. सर्वच घरांच्या आकाशी कलरच्या भिंती आणि त्यावर रंगवलेली खास भित्तिचित्रे हे या आदिवासी जमातीचे वैशिष्ट्य आहे. नाईल नदीच्या काठावर आजही हे लोक आपले पारंपरिक आयुष्य जगत आहेत. त्यांची ही कला बघून आपल्याला महाराष्ट्रातल्या वारली चित्रकलेची आठवण झाल्यावाचून राहत नाही. आता आपण इथे खास न्यूबियन फूड टेस्ट करायला आलोय. हे 3 मजली हॉटेल खास न्यूबियन खाद्यसंस्कृतीसाठी फेमस आहे. यांच्या खाद्यपदार्थांची चव अगदी अफलातून आणि वेगळी आहे. इथल्या जंगलातील वनस्पतींपासून हे लोक मसाले बनवतात. हॉटेलमधून भरपेट लंच करून आता आम्ही खाली आलोय आणि चाललोय परत आसवानच्या दिशेने. इजिप्तायन टूरच्या पुढील भागात आपण जाणार आहोत अलेक्झांड्रिया शहर बघायला. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.